हाय, हॅलो, नमस्ते, गुड इव्हनिंग, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्याशी माझं रात्रीचं रुटीन शेअर करते. तर शक्यतो ना सकाळी कधी घाई असली तर मला ना सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करता येत नाही. तसंच आज काहीसं झालं. तर आज मी गेले होते लग्नाला आणि त्याच्यामुळे माझा जवळपास अख्खा दिवस तिकडेच गेला आणि त्यामुळे मला काही माझं सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करता आलं नाही. पण असो तरी देखील मी विचार केला की रात्रीचं रुटीन आपण नक्की शेअर करू शकतो. तर लग्नावरून मी जवळपास संध्याकाळी आले आणि मग त्यानंतर घराची झाडलोट केली आणि मग आता इथे विचार केला की चला थोडंसं स्वयंपाक वगैरे करायचं बाकी आहे तर तो करून घेऊया. तर आजच्या स्वयंपाकामध्ये मी करणार आहे ज्वारीची भाकरी आणि सुक्या बोंबीलची चटणी. कुकरमध्ये थोडासा भात लावलेला आहे मी. तर इथे ना हे जे ज्वारीचं पीठ आहे तर त्या ज्वारीच्या पिठाचा ना चिकटपणा थोडासा कमी झाला आहे आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ज्वारीच्या भाकरी किंवा मग मक्याच्या किंवा मग बाजरीच्या भाकरी, नाचणीच्या भाकरी असो, तर याच्या भाकरी ज्यावेळेस व्यवस्थित जमत नाहीत, चिरा पडतात किंवा त्या एक पीठ मळताना त्याचं एकजीव असं बांधलं जात नाही पीठ, तर समजायचं त्याला चिकटपणा त्याचा कमी झाला आहे. मग अशा वेळेस काय करायचं, गरम केलेलं उकळलेलं पाणी त्या पिठामध्ये घालायचं. मस्तपैकी चिकटपणा येतो त्या पिठाला आणि खूप छान अशा भाकरी बनल्या जातात आणि मस्त टम्म अशा फुगतात देखील. तर तसंच मी केलं. ही भाकरीचं जे ज्वारीचं पीठ आहे ना ते तसं कमी चिकट झालं होतं, तर मी त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी घातले. आता हे पीठ मळून घेते आणि आता ह्याच्या भाकरी करून घेणार आहे. तर साधारणपणे 2 ते 3च भाकरी करायच्या आहेत मला. जास्त काही भाकरी करायच्या नाही आहेत कारण की मोठा मुलगा गेलेला आहे. त्याचा जो मित्र आहे त्याच्या भावाचा साखरपुडा आहे तर तिकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही जेवणामध्ये दोघंच असणार आहोत आणि माझा जो लहान मुलगा आहे तो तर काय भात खातो. भाकरी वगैरे किंवा मग बोंबीलची चटणी वगैरे त्याला काही आवडत नाही. तर मग आता इथे ना फक्त मला 2 ते 3 भाकरी आणि बोंबीलची चटणी बनवून घ्यायची आहे. तर आता इथे भाकरी पटापट बनवून घेते. तर सुक्या बोंबीलची चटणी साधारणपणे आज ना मी हे जे बोंबील भाजून घेतले होते आणि ते जास्तीचेच भाजले होते, म्हणजे परवाच्या दिवशी जास्तीचे भाजले गेले होते. तर मग त्यातले काही बोंबील मी काढून ठेवले आणि म्हटलं की ते बोंबील आता वापरले पाहिजेत. मग आता त्याचीच मी आता इथे चटणी बनवून घेणार आहे. तर भाकरी गरमागरम मस्तपैकी लागते बोंबीलच्या चटणीसोबत. तर लग्नाचं सीझन आहे आणि खूप छान असं आजचं देखील लग्न पार पडलं. मस्त होती नवरा नवरीची जोडी. तर ते काही मला शूट करता आलं नाही आणि कसं आहे, आपण दुसऱ्याचं जास्त काही शूट करू शकत नाही. जर आपल्या घरातलं काही कार्यक्रम असेल तर आपण शूट करू शकतो. पण छान झाला आजचा कार्यक्रम देखील. आणि पण इतकं गरम होत होतं ना बापरे, दुपारच्या वेळेस ना बाहेर अजिबात नकोसं वाटतं बाहेर पडायला आणि तसंच काहीसं झालं. तर तरी देखील लग्न आहे म्हटल्यानंतर अटेंड केलंच पाहिजे. इतक्या उन्हाच्या झळा वगैरे लागत होत्या ना, तर तिकडनं आल्यानंतर मी जवळपास अर्धा ते पाऊण तास अशी झोपले होते. तेव्हा कुठे मला बरं वाटलं, कारण की ते ऊन ना म्हणजे असह्य असं होतंय बाहेर पडलं की. तर तिकडनं आल्यानंतर आता म्हटलं की चला थोडासा आराम केलाय. थोडंसं राउंड तर काही मारलाच नाही मी. थोडंसं पुस्तक वगैरे वाचलं आणि मग आता थोडासा कंटाळा वगैरे गेल्यानंतर मग आता इकडे स्वयंपाक करायला उभी राहिलेली आहे मी. तर बाहेर ना जाण्याचा शक्यतो प्रसंग कमीच येतो माझा आणि जर कधी गेले ना मी असं, तर मग मला असं खूप थकल्यासारखं होतं आणि त्यातल्या त्यात मला इतकी सर्दी झालेली आहे ना, म्हणजे घाम पण येतोय उन्हामुळे आणि सर्दी पण तितकीच झालेली आहे. तर माहिती नाही असं का होतंय, पण हे जे वातावरण आहे ना ते थोडंसं तब्येतीवर त्याचा परिणाम होतोय. तर इथे ना मी कांदा टोमॅटो परतून घेते तेलामध्ये आणि कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर यामध्ये ते भाजलेले जे बोंबील आहेत ते घालून घेणार आहे. आता हे जे दूध राहिलं होतं फ्रीजमध्ये तर ते पटकन गरम करून घेते, नाहीतर मग ते पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. तर आता हे जे दूध आहे ते आता तापत ठेवते. तर जवळपास 1 लिटर दूध आहे आणि आता भाताचा कुकर झालाय तर म्हटलं की आता हे पलीकडच्या गॅसवरती हे दूध गरम करून घेऊन टाकेन. तर आता 1 लिटर दूध जवळपास ना हल्ली मुलं दूध पण पीत नाहीयेत. गरमीचं सीझन चालू असल्यामुळे ना गरम दूध वगैरे प्यायला पण नको म्हणतात आणि कॉफी वगैरे किंवा कोल्ड कॉफी वगैरे असले प्रकार काही मुलांना आवडत नाहीत. त्याच्यामुळे ना दूध शक्यतो जास्तीत जास्त उरतंय. तर मला आता असं वाटायला लागलंय दूध घेणं बंद करू का असंच मला वाटायला लागलंय, कारण की दूध पितच नाहीये कोणी आणि लावून लावून दही तरी आपण किती लावणार आणि पनीर तरी किती खाणार. तर असं सध्या होतंय माझ्याकडे. तर आता हे ना मी काल
साईचं जे बाउल बाहेर काढून ठेवलं होतं तर ते ना मी रात्री पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी काढून ठेवलेलं, तर बऱ्यापैकी आता ते रूम टेम्परेचरवर आलेलं आहे. तर म्हटलं की आता हे याची आता तूप काढून घेऊ याचं. तर आता लोणी काढून घेते. तर गॅस इकडे दुधाचा फुल करून ठेवलाय. तर म्हटलं की पटकन दूध पण गरम होईल आणि एका साईडला बोंबीलची चटणी होईल आणि हे दोन्ही होतोय तोपर्यंत इकडे पटकन लोणी काढून होईल. तर सीझन गरमीचा असो की थंडीचा असो, साईपासून लोणी काढण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. गरमीच्या सीझनमध्ये देखील अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये लोणी निघतं बघा. आता ह्याच्यामध्ये ना मी काही थंड पाणी वगैरे घातलेलं नाहीये. रूम टेम्परेचरवर आलेली ही साई आहे. फक्त हे जे बिटर आहे ना माझ्याकडे, म्हणजे व्हिस्कर म्हणतो आपण, केकचं बॅटर मिक्स करण्यासाठी वापरतो. तर त्यानेच मी हे जवळपास 3 ते 4 मिनिटं अशा पद्धतीने फिरवून घेतलं आणि बघा हे लगेचच लोणी आता सेपरेट व्हायला लागले. आता हे जे लोणी आपण काढणार आहोत ना, तर ते 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं, कारण की त्यातला दुधाचा सगळा अंश निघून गेला की मग ना तूप निघताना त्याची बेरी कमी निघते. तर बघा आता हे लोणी लगेचच निघलंय. यामध्ये मी ना बर्फ टाकलाय ना थंड पाण्याचा वापर केलेला आहे. साधंच रूम टेम्परेचरवरचं लोणी अशा पद्धतीने फेटून घेतलंय. तर लगेचच ते लोणी बघा वर आलेलं आहे आणि त्याचं जे दूध आहे, ताक आहे, ते सेपरेट झालेलं आहे. तर हे जे ताक आहे ना, तर ते आज काही मी वापरणार नाहीये, ते टाकून देणार आहे. कारण की रात्री देखील मी बऱ्यापैकी बाहेर साई ठेवली होती आणि सकाळपासून देखील हे बाहेरच आहे. त्याच्यामुळे ना मला आता हे ताक नकोसं वाटतंय, तर हे मी टाकून देणार आहे. तर आता ह्याची ना सगळं बघा, हे लोणी बघा किती मस्त पटकन निघालं. जास्त काही वेळ लागलेला नाहीये. कुठेच मी आणि हा व्हिडिओ स्किप केलेला नाहीये. असंच मी लोणी 3 ते 4 मिनिटं फेटलं आणि तुमच्या समोरच हे लोणी काढलेलं आहे. तर मिक्सरमध्ये बरेच जण लोणी काढतात. तर मला असं वाटतं ना, खूप सारी भांडी खराब करण्यापेक्षा पटकन ह्या व्हिस्करने आपण फिरवू शकतो आणि लोणी काढू शकतो. तर भांडी देखील कमी निघतात आणि जास्त काही भांडी देखील खराब होत नाही. घासायला भांडी कमीत कमी पडतात आपल्याला. तर इथे तव्यावरचा कांदा टोमॅटो देखील छान असा परतून झाला होता. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट घातलेलं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा त्याला परतून घेते आणि हे जे बोंबील ठेवलेले ना मी, तर ते त्यामध्ये घालून घेणार आहे. तर आता लोणी काढताना तुम्ही बघितलं असेल तर कुठेच मी त्याला अजिबात त्याच्यामध्ये हात वगैरे बुडवलेले नाही. सगळं जे काम आहे ते चमच्याने आणि व्हिस्करनेच केलेलं आहे. शक्यतो मला स्वयंपाक करत असताना किंवा मग दुधापासून साईपासून लोणी वगैरे काढत असताना किंवा मग किचनमध्ये कुठलंही काम करत असताना त्याच्यामध्ये ना असं डायरेक्ट हात घालून असं काम करणं मी शक्यतो ते टाळते. जितकं काम चमच्याने, व्हिस्करने किंवा मग कालथ्याने असं होईल ना तितकं मी करण्याचा प्रयत्न करते. तर हे बघा इथे आता बोंबीलची चटणी देखील झालेली आहे. बोंबील घालून घेतले ह्यामध्ये आणि आता 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेणार आहे. एक वाफ दिली की मस्त झणझणीत अशी बोंबीलची चटणी तयार होऊन जाईल. गरमागरम भाकरी आणि बोंबीलची चटणी. तर आजची बोंबीलची चटणी करत असताना शक्यतो बोंबीलच्या चटणीमध्ये ना कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं असतं, पण आज ना इथे उलट झालंय. कांदा थोडा कमी पडला आणि टोमॅटो थोडा जास्त पडलेला आहे, पण असो हरकत नाही, छान लागते तशी देखील चटणी. तर हे आता व्यवस्थित परतून घेतलंय आणि आता तयार झालेली बोंबीलची चटणी गॅस आता मी बंद करून घेणार आहे. यावरती झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेणार आहे. तर हे जे लोणी आहे ना, ते एकदा मी पाण्यातून काढून घेतलं आणि ते लोणी दुसऱ्या भांड्यामध्ये, बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे लोणी पुन्हा मी या पाण्यातून काढून दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घेते. म्हणजे ना ह्याच्यातील पूर्ण दुधाचा जो अंश आहे ना, पूर्णपणे निघून जाईल आणि जी तुपाची जी बेरी आहे ना, कमीत कमी निघेल. तर असं नक्की करा, कारण की मग तसं नाही केलं ना, तर जास्तीत जास्त बेरी शिल्लक राहते खाली आणि मग भांडं घासायला जास्त कठीण जातं. तर तूप काढत असताना शक्यतो इथे मी ना नॉनस्टिक भांड्याचा वापर करते. त्याची 2 कारणं आहेत. एक तर नॉनस्टिक भांड्याला जी बेरी वगैरे लागलेली असते ती पटकन निघली जाते आणि भांडं साफ करायला आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही. तर आता हे बघा, या पाण्यातून आता मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते. इथे देखील मी कुठेच हात वगैरे लावलेले नाही. व्हिस्कर आणि चमच्यानेच हे जे लोणी आहे ते अलगद असं काढून या नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये काढून घेते. 2 वेळा धुवून घ्यायचं लोणी, 2 ते 3 वेळा, म्हणजे छान असं तूप देखील मस्त असं रवाळ निघतं. आता गावी जेव्हा तूप वगैरे कढवतात ना, तर त्या तुपामध्ये अ, हळदीचं पान किंवा मग खाऊचं पान किंवा मग तुळशीपत्र, वेलची किंवा दालचिनीचा तुकडा असं काहीतरी जे काही असेल आपल्या घरामध्ये ते घातलं जातं. तर आता माझ्याकडे तुळशीची पानं होती, पण रात्री तुळशीची पानं मी नाही तोडली. ते काही मला बरोबर वाटलं नाही आणि खाऊचं पान, हळदीचं पान तर माझ्याकडे नाही आहे. मग म्हटलं की चला
वेलची आणि दालचिनी नेहमीच आपण घालतो. तर नेहमी मी ज्यावेळेस साधं सोपं असं तूप करायचं असेल ना, तर तूप कडवत असताना मी त्यामध्ये थोडीशी हळद घालते आणि पाव चमचा थोडंसं मीठ घालते. तर याने 2 फायदे होतात. एक तर हळद घातल्याने जे तूप आहे त्याचा रंग छान असा पिवळसर येतो आणि दुसरी गोष्ट जे तूप खाल्ल्यानंतर घसा जो पकडतो तर तो हळदीने पकडला जात नाही आणि मीठ घातल्यामुळे तूप छान असं रवाळ निघतं. तर आता इथे बघा थोडंसं मीठ देखील घालून घेते आणि आता हे तूप आता कडवट ठेवलेलं आहे. तोपर्यंत हे मी जेवून घेते कारण की लहान मुलाला तर काय भात आणि डाळ दिली आहे जेवायला. तर आता इथे मी गरमागरम ही भाकरी त्यासोबतच बोंबीलची चटणी वगैरे हे आहे. तर हे जेवून घेते आणि आता किचनचा ओटा पूर्णपणे साफ करून घेते. तर किचनच्या ओट्यावरती ना ज्या वेळेस नॉनव्हेज वगैरे बनवतो तर किचनच्या ओट्याला ना असं वाटतं की ते नॉनव्हेजचा वास वगैरे येतो की काय आणि म्हणून किचनचा ओटा ना कधीही स्प्रे करून घ्यायचा किंवा मग स्वच्छ असा लिक्विड सोपने धुवून घ्यायचा. तर इथे ना मी गॅसचा ओटा साफ करून घेते. ताट तर वाढून ठेवलेलं आहे, पण म्हटलं की जेवायच्या आधी हे पटकन गॅसचा ओटा साफ करून घेतलेला बरा. मग कसं व्यवस्थित सगळं साफ स्वच्छ झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर हे किचनची जी भांडी पडलेली आहेत सिंकमध्ये ते मी सगळे व्यवस्थित घासून घेईल. तर रोज रात्रीचं माझं हे रुटीन असतं की किचनचा ओटा व्यवस्थित स्प्रे करून व्यवस्थित पुसून घ्यायचा. सिंकमधली सगळी भांडी स्वच्छ करून ठेवायची आणि सिंक देखील घासून व्यवस्थित क्लीन करून ठेवायचं. त्याच्यामध्ये कुठेही अन्नाचे कण वगैरे सिंकच्या जाळीमध्ये नसले पाहिजेत. तर अशा पद्धतीचं आपलं रोजचं रुटीन असलं ना तर घरामध्ये झुरळ, कॉकरोच वगैरे किंवा मग माशा, चिलटं वगैरे असलं काही होत नाही. तर इथे किचनचा ओटा व्यवस्थित स्प्रे करून पुसून घेतला. मग आता माझं टेन्शन गेलेलं आहे. जो बोंबीलचा जो वास उठला होता ना तर तो थोडासा कमी होईल या स्प्रेमुळे. तर आता इथे ना हा जो किचनचा कपडा आहे तर तो मी इथे धुवून त्या नळावर टाकलाय सुकत आणि आता हँडवॉशने हात धुवून घेते आणि जेवण करून घेते. तर असं होतं आजचं माझं रात्रीचं रुटीन. जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक करत जा आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.